बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती पावसासंदर्भातली। सलग 3 दिवसापासून भंडारा जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आणि त्यामुळे नागरिकांचं जनजीवन सुद्धा विस्कळीत होत आहे। भंडाऱ्यातील खातरोड परिसरामध्ये वैशाली नगर इथे नागरिकांच्या घरात नाले तुंबल्यामुळे पाणी शिरलंय, तर घरातील जीवनोपयोगी साहित्याचं नुकसान झालेलं आहे। याबाबत आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी अक्षय खोब्रागडे। भंडारा जिल्ह्यात सलग 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी नाले हे ओसंडून भरून वाहत आहेत। आपण भंडारा शहरातील आता खातरोडवरील वैशाली नगर या परिसरामध्ये आहोत। आपण पाहू शकता कशा पद्धतीने इथे पाणी साचलेले आहे, गुडघाभर पाणी साचलेले आहे। नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलेले आहे, त्यामुळे नागरिकांचे जनजीवन हे विस्कळीत झालेले आहे। आपण पाहू शकता येथील जो घर आहे त्या घराच्या दारापर्यंत पाणी साचलेलं आहे। नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून जीवनोपयोगी साहित्यांचे सुद्धा नुकसान झालेले आहे आणि आणखी पाणी वाढण्याची शक्यता विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाने वर्तवलेली आहे। आपल्यासोबत येथील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, तुमच्या घरामध्ये इथपर्यंत पाणी साचलेलं आहे, काय झालं नेमकं? वैशाली नगरात पाण्याचा पूर वाढलेला आहे आणि बरेच घरं पाण्यामध्ये डुबलेले आहेत, तरी शासनाने ह्या नाल्या रुंद कराव्यात। नक्कीच आपण पाहू शकता येथील जो वैशाली नगरमध्ये पाणी नागरिकांच्या घरामध्ये गेलेलं आहे, यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। नगर परिषद प्रशासनाने याकडे दखल घेऊन लवकरात लवकर हा पाण्याचा निचरा कसा दूर करता येईल याकडे लक्ष द्यावे। अक्षय खोब्रागडे, पुढारी न्यूज, भंडारा।